गरमागरम बटाटा भजी, मस्त अशी कुरकुरीत, परंतु नेहमीचे तेच ते बेसनाची भजी खाऊन तुम्ही कंटाळला असाल तर ही भजी तुम्ही जरूर ट्राय करून पहा. नेहमीच्या भजीपेक्षा थोडी वेगळी. या भजीमध्ये आपण जरासुद्धा बेसन, सोडा, इनो वापरला नाही. भजी कुरकुरीत व्हावी यासाठी व्हिडिओमध्ये तुम्हाला 2 ते 3 भन्नाट ट्रिक सांगितलेली आहे. ती वापरून जर तुम्ही ही भजी बनवली ना, अजिबात कुठेही जास्त तेलकट होत नाही. या भजीमध्ये आपण बेसन, सोडा, इनो वापरला नाही, त्यामुळे भजी तेलकट होण्याचा प्रश्नच नाही. वरून हलकी, कुरकुरीत आणि आतून एकदम मऊसर आणि चव तर काय सांगू, अप्रतिम. ही इतकी सुंदर भजी आपण बेसन अजिबात न वापरता बनवली आहे. यामध्ये आपण इनो, सोडा घातला नाही, तरीही बघा किती छान फुलून आली आहे. बेसनामुळे बहुतेक लोकांना गॅस, पोटफुगी, जडपणा जाणवतो. लहान मुलं आणि वयस्कर लोकांना बेसन पटकन पचत नाही. म्हणूनच आज मी तुमच्यासाठी आणली आहे ही खास पचायला हलकी आणि तरीही कुरकुरीत अशी बटाटा भजी. लहान मुलांच्या डब्यासाठी, संध्याकाळच्या नाश्त्यासाठी ही रेसिपी परफेक्ट आहे. नमस्कार, मी रसिका. रसूची रसोईमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. सर्वप्रथम भजी बनवण्यासाठी आपल्याला डाळ भिजवून घ्यायची आहे. इथे मी 1 वाटी मूग डाळ घेतली आहे आणि 2 चमचा तांदूळ आणि 2 चमचा चणा डाळ घेतली आहे. तांदूळ आणि चणा डाळ थोडी कमी जास्त झाली तरी काही हरकत नाही, कारण आपण फक्त हलकी कुरकुरीत टेक्स्चर आणि चव वाढवण्यासाठी ही घालत आहोत. आता ही सगळी डाळ आणि तांदूळ आपल्याला किमान 3 ते 4 तास आधी भिजत घालायची आहे. मी इथे दाखवल्याप्रमाणे डाळ आणि तांदूळ 4 तास आधीच भिजत घातली होती. तर इथे पहा, डाळ आणि तांदूळ अगदी छान मऊसूत भिजलेला आहे. जर आपण चणा डाळ आणि तांदूळ वापरले तर वेगळे तांदळाचे पीठ किंवा बेसन पीठ घालण्याची गरज भासत नाही. हे दोन्ही पदार्थ आपण डाळ भिजत घालतानाच त्यात घालायचे आहे. इथे मी डाळीतील सगळं पाणी नीट निथळून घेतलं आहे. आता या डाळीत 10 ते 12 हिरव्या मिरच्या, 2 ते 3 लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आला घालायचा आहे. यानंतर ही डाळ मिक्सरमध्ये थोडी थोडी करून बारीक वाटून घ्यायची आहे. मी ही डाळ 2 बॅचमध्ये वाटून घेणार आहे, म्हणजे वाटताना मिक्सरवर जास्त ताण येणार नाही आणि वाटण छान बारीक मऊसूत होईल. ही बारीक आणि मऊसूत वाटलेली डाळ आता एका दुसऱ्या भांड्यात काढून घेतला आहे. आता या वाटून घेतलेल्या डाळीत अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा जिरे, 1 चमचा ओवा, 2 चमचे धन्याची भरड आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. हे सगळं मिश्रण आता छान मिक्स करून घ्यायचं आहे. एकदम क्रीमी टेक्स्चर येईपर्यंत फेटत राहायचं आहे. असं छान फेटल्यामुळे डाळ हलकी आणि फ्लफी होते, त्यामुळे यात सोडा घालण्याची अजिबात गरज पडत नाही. डाळ वाटत असताना साधारणपणे पाणी घालण्याची गरज पडत नाही. तरीही जर डाळ व्यवस्थित बारीक वाटली नाही तर फक्त 1 ते 2च चमचे पाणी घालावा. जास्त पाणी अजिबात घालू नका. आणि जर तुम्हाला बॅटर खूपच पातळ वाटत असेल तर त्यात थोडंसं तांदळाचं पीठ घालू शकता. त्यामुळे मिश्रणाला योग्य घट्टपणा येईल आणि भजी छान कुरकुरीत तयार होईल. मला इथे तांदळाचं पीठ किंवा बेसन घालायची गरज पडली नाही. माझं पीठ इथे योग्य झालं आहे आणि आपण पाहू शकता हे मिश्रण किती हलकं आणि क्रीम सारखं झालं आहे. मी हे छान फेटून घेतल्यामुळे मिश्रण अगदीच हलकं आणि फ्लफी तयार झालं आहे. आता इथे मी 1 वाटी घेतली आहे, यात थोडंसं पाणी घातलं आहे. या पाण्यात थोडंसं डाळीचं मिश्रण घालून पाहूया. बघा, मिश्रण पाण्यावर तरंगत आहे, म्हणजेच आपली डाळ खूप छान हलकी झाली आहे आणि भजी मस्त कुरकुरीत तयार होणार आहे. आता या डाळीच्या मिश्रणात थोडंसं हिंग घातलं आहे. हिंगामुळे भजीला छान सुगंध येतो आणि चवही अधिक खुलते. हिंग घातल्यानंतर मिश्रण पुन्हा एकदा हलक्या हाताने नीट मिक्स करून घ्यायचं आहे. इथे भजीसाठीचं आपलं मिश्रण आता तयार झालं आहे. हे थोडा वेळ बाजूला ठेवूया. आता इथे मी 2 बटाटा या पद्धतीने गोलाकारमध्ये कट करून घेतला आहे. हे काप 2 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आहेत आणि नंतर एका कोरड्या कपड्याने नीट पुसून घेतले आहेत. आता हे बटाट्याचे काप या तयार मिश्रणात घालायचे आहे. प्रत्येक बटाट्याच्या कापावर मिश्रण व्यवस्थित आणि एकसारखं लावून घ्यायचं आहे. काप पूर्णपणे मिश्रणाने कोट झाले पाहिजेत, म्हणजे तळताना भजी व्यवस्थित तळली जाईल आणि छान कुरकुरीत होईल. आपण बटाट्याचे काप या मिश्रणामध्ये व्यवस्थित कोट करून घेतले आहेत आणि इथे आता ही भजी तळून घेऊया. एका बाजूनी तळून झाली की दुसऱ्या बाजूनी पलटून घेऊया. मध्यम आचेवर भजी सोनेरी आणि छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे. बरं, अशी मुगाच्या डाळीची भिजवून केलेली बटाटा भजी तुम्ही यापूर्वी पाहिली आहे का? आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात ते नक्की कमेंट करून सांगा.
त्यामुळे मला कळेल की माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचलेला आहे. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि अशाच सोप्या चविष्ट रेसिपीसाठी चॅनलला सपोर्ट करा. भजी पहा ना किती सुंदर फुललेली आहे आणि विशेष म्हणजे आपण यात सोडा किंवा इनो काहीही घातलेलं नाही, तरी देखील भजी अगदी छान गुबगुबीत आणि हलकी फुलकी झाली आहे. आज आपण ही भजी जरा वेगळ्या आणि हेल्दी पद्धतीने बनवली आहे. ही भजी तुम्ही संध्याकाळच्या नाश्त्यासाठी, सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा गरम गरम चहा सोबत खाऊ शकता. यात आपण सोडा किंवा इनो सारखे कोणतेही रासायनिक पदार्थ घातलेले नाहीत. आवाजावरून तुमच्या लक्षात आलंच असेल भजी किती छान कुरकुरीत झाली आहे. वरून अगदी खुसखुशीत आणि आतून मऊ आणि परफेक्ट भजी तयार झाली आहे. एकदा खाल्ली की पुन्हा पुन्हा बनवायची वाटेल इतकी स्वादिष्ट आणि कुरकुरीत झाली आहे.